सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय कदम. विजय ताटे आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. पुढे चालू होणारा सामना सुदर्शन शेवाळवाडी वर्सेस शिवशंभू शेवाळवाडी. विघ्नेश पहिला बॉल यावेळी पहा कुठेतरी टप्प्याचा चेंडू हाताला सॅगी यांच्यासाठी हलक्याने खेळला. एक धाव तिथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच केला जातोय आणि दुसरी धाव देखील तिथे कंप्लीट केली जाते. अगदी आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती आता सॅगी सज्ज आहेत. नो स्ट्राईक वरती करण आपण पाहतोय. बॉलर सज्ज आहेत विघ्नेश. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा त्यानंतर यावेळी दुसरा बॉल आक्रमण केले. यावेळी गोलंदाजावरती आदित्य तिथे आहेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. चेंडू होतोय फरार. चौकार बॅटर सॅगी यांच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती 2 धावा आणि या बॉलवरती नक्कीच आक्रमण केलंय. तिथे मात्र 4 धावा मिळत आहेत. बॉलर सज्ज आहेत पुन्हा एकदा. यावेळी पहा आक्रमण करायचा प्रयत्न होता. बॅटची ते सिंगल धाव येईल. दुसऱ्या धावेचा पंचांचा इशारा येतो. लेग बायच्या स्वरूपात तिथे एक धाव मिळाली. बॉलर पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता करणच्या माध्यमातून. बॅटची एज बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. बॉलर विघ्नेश सज्ज आहेत पुन्हा एकदा. अंतिम बॉल असेल 8 धावा धावफलकावरती. या बॉलवरती पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चांगले क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी ती मात्र चांगली गोलंदाजी विघ्नेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. अगदी एक षटक समाप्त धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा. 8 ऑन दी स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी विघ्नेशच्या माध्यमातून अगदी शिवशंभू शेवाळवाडी बॅटिंग संघ करत असताना सुदर्शन शेवाळवाडी संघाच्या माध्यमातून अगदी गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहेत स्वप्नील शेवाळे. चला थोडस स्पीडअप घ्यायचं आहे विनंती असेल. बॅटिंग टीम चला फलंदाज या. करण कुठेतरी बॅक टू दी पॅव्हलियन परतवताना पाहायला मिळालेले आहेत. थ्रो केला. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत आणि त्यानंतर मात्र यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. सॅगी बॅक टू दी पॅव्हलियन. महत्वपूर्ण धक्का माघारी जाताना पाहायला मिळत आहे. सॅगी या मॅच मध्ये अगदी पहा कोणती मोलाची कामगिरी न करता मात्र आता कुठेतरी अवघड होऊन बसलंय शिवशंभू शेवाळवाडी संघाचं. कारण स्वप्नीलने पहिल्याच बॉलवरती चमत्कार केलाय. जिथे पहिल्याच बॉलवरती दांडी केली आहे गोल. चला बॅटर नेम आमच्यापर्यंत कळत नाहीये. चला नॉन स्ट्रायकर आणि नॉन स्ट्राईक वर आहे तो. नॉन स्ट्राईक वरती सागर आहेत. स्ट्राईक वरती आता नवीन फलंदाज निवास येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलर सज्ज आहेत स्वप्नील शेवाळे. पुढचा बॉल
या बॉलवरती निश्चितच आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू यावेळी देखील हाताला जातोय. अगदी पहिलं षटक विघ्नेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, तब्बल 8 धावा खर्च केल्या गेल्या आणि दुसरं षटक स्वप्नील यांच्या माध्यमातून हाताळत असताना पहिल्या बॉलवरती विकेट आणि दुसऱ्या बॉलवरती यावेळी डॉट पद्धतीचा चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी आणि याच प्रकारची गोलंदाजी कुठेतरी करणं गरजेचं राहील. बॉलर निघालेत यावेळी पहा. लोअर फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षकांची चुकी होतीये तिथे. एकदा निश्चितच मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा निघाले स्वप्नील शेवाळे अगेन्स्ट लेफ्ट हँडेड बॅटर सागर. यावेळी पहा समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. प्रत्येक तिथे एकदा मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याचा होता परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतं. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 10च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी मानावी लागेल कारण विघ्नेश अगदी आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र स्वप्नील पावलावरती पाऊल उचलून गोलंदाजी करत असताना यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल अगदी नुमॅनला ट्रॅव्हल होतो. एकदा मिळेल तर क्षेत्ररक्षक पहा. तब्बल 4 खेळाडू एकत्र होत आहेत. त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्याचबरोबर बुरबुशी गावचे खेळाडू अर्थातच रोहित पाटील सर, एक हार्ड हिटर हिटमॅन, त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभते. आज त्यांचा देखील सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. यावेळी पहा मैदानाच्या मध्ये दरम्यान मात्र एक धाव आली आहे. पाहूया गोलंदाज आदित्य तिसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळी पहा पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. चुकी होतीये तिथे थोडंसं घसरतात. बॉल सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. 6 धावांसाठी हा षटकार आहे. फलंदाज निवास यांच्या बॅट मधून आलाय षटकार. चांगला फटका. संघासाठी मात्र मोलाची कामगिरी. कुठेतरी लो स्कोर आहे आणि आक्रमण करणं गरजेचं राहील आणि या अनुषंगाने बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार जिथे 6 धावा मिळतील धावफलकावरती. बॉलर आदित्य आपण पाहतोय. कुठेतरी थोडीशी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेली चुकी आणि तदनंतर मात्र एक मॅचला वेगळं वळण. पंच कळवतायत हा चौकार आहे. ओके, डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय. 4 धावा आणि त्यानंतर आदित्य. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. शफल होऊन कुठेतरी बॅटरला कनेक्ट होत नाहीये. चांगली गोलंदाजी. यावेळी डॉट पद्धतीचा चेंडू आला. कुठेतरी क्षेत्ररक्षकाची पहिल्या बॉलवरती झालेली चुकी. थोडासा तिथे घसरले, फंबल झाली आणि बॉल सीमारेषा बाहेर जाऊन विसावला. 4 धावा मिळाल्या आणि यावेळी मात्र चांगला चेंडू आदित्यच्या माध्यमातून. यावेळी पहा कुठेतरी आक्रमण केले जात आहे. फटका अगदी नुमॅन लँड. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. अगदी एक धाव दरम्यान कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून आणि बॅटर कुठेतरी निश्चितच आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत परंतु आक्रमण होत नाहीये. यावेळी आक्रमण झालेलं आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. निवास यांच्या बॅट मधून आक्रमकी फटका येतोय. 6 धावा मिळतील या बॉलवरती. येतोय षटकार. काय फलंदाजी चालू आहे निवास यांच्या माध्यमातून. आक्रमण आक्रमण आणि आक्रमणाची भाषा. आदित्यवरती चढवले जाणारे हवाई हल्ले. मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये. अंतिम षटक अगदी तुटून पडलेत गोलंदाजावरती. यावेळी पहा तर दरम्यान मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. एक धाव मिळेल. धाव संख्या धावफलकावरती तब्बल 26. या बॉलवरती देखील आक्रमण आहे.
3 धावा घेतलेल्या आहेत, 2 धावा घेतलेल्या आहेत. ओके, 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 28च्या घरात आणि 29 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये टीम शेवाळवाडी टीमला, अर्थातच सुदर्शन शेवाळवाडी टीमला. चला शिवशंभो टीम, आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. चला इनिंग मध्ये आपण टॉस घेतोय लगेचच, जिथे बुरबुशी 11 विपक्ष बागलवाडी, दोन्ही टीमचे कॅप्टन चला मंचावरती या व्यासपीठावरती आपण लगेच टॉस घेतोय. चला दोन्ही टीम्स आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय. बुरबुशी 11 विपक्ष बागलवाडी, नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते, तिथे दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र लगेचच आपण टॉस घेतोय. चला आपण लगेचच व्यासपीठावरती लगेच टॉस घेतोय मुख्य मंचावरती, जिथे नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. बुरबुशी 11 विपक्ष बागलवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला सलामीची जोडी, चला मैदानाचा ताबा घ्या लगेचच सुदर्शन टीम. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर स्वप्नील शेवाळे, त्याचबरोबर आदित्य. अगदी सध्याच्या घडीला आदित्य आक्रमकी फटके घेण्यासाठी ओळखला जातोय निश्चितच, परंतु आज गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेले. आता त्याची वसुली आज मात्र काढावी लागेल. चला बुरबुशी टीम कॅप्टन, त्याचबरोबर बागलवाडी टीम कॅप्टन टॉस साठी या. चला बागलवाडी टीम या. टॉस आपण लगेचच घेतोय मुख्य व्यासपीठावरती, महत्वपूर्ण मॅच आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज सज्ज आहेत पहिलं षटक हाताळण्यासाठी भगवान आणि स्ट्राईक वरती स्वप्नील शेवाळे, नॉन स्ट्राईक वरती आदित्य. बरोबर निघालेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल यावेळी कव्हरच्या दिशेने गेलाय. चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अगदी चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार, चांगला फटका केलाय. फलंदाज स्वप्नील शेवाळे पहिल्याच बॉल वरती चौकार येतोय. यावेळी पहा आक्रमण, आणखी एक मोठा फटका. स्वप्नीलच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. या बॉल वरती मिळतील धावा 6. षटकार आलाय. पहा पहिल्या बॉल वरती चौकार, या बॉल वरती मात्र षटकार लगावला जातोय. स्वप्नील शेवाळे आक्रमकी फटका.
यावेळी पहा आक्रमण केले पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणखीन 4 धावा मिळतील. भगवान यांच्यावरती अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश करायचा हेतू आहे की काय स्वप्नील शेवाळे यांचा. आणि त्याच प्रकारे बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार षटकार चौकार अशी आतिषबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील शेवाळेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा निघालेत गोलंदाज. यावेळी आक्रमण केलंय आणखीन एक मोठा फटका. आता मात्र सुरक्षित हातामध्ये बॉल चाललाय फिल्डरच्या. तिथे विकेट चालले माघारी. फलंदाज बाद स्वप्नील शेवाळे. बॅक टू द पॅव्हलियन. अनिकेत नवीन फलंदाज झालेले आहेत. अनिकेत डॉट आलाय. डिक्लेअर झोन आहे. ओके आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. त्याचबरोबर माननीय अक्षय जाधव ठाणे पोलीस टाळगाव गावचं व्यक्तिमत्व आज त्यांची देखील उपस्थिती आहे. आपण वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपले देखील मनपूर्वक आभार. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपला हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. जाऊयात गोलंदाज अमोल. स्ट्राईक वरती आदित्य. पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्या पर्यंत दर्शवतायत व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब बॉल हाताला गेलाय. दुसरे षटक मार्गस्थावरती आहे. अगदी 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. सध्या धावसंख्या आपण पाहिलं तर 16च्या घरामध्ये. यावेळी पहा आडव्या बॅटने खेळलाय. बॉल थांबणार नाहीये. सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी आदित्य शेवाळेच्या बॅट मधून येतोय षटकार. बॉलर निघालेत पुन्हा एकदा. यावेळी आणखीन एक बॅक टू बॅक षटकार. आता एका धाब्याची गरज आहे उर्वरित. चला लगेचच स्पीडअप घ्या. चला पंच आपण देखील थोडेसे दक्षता घ्या. एका धाब्याची गरज आहे. बॉलर हलक्या हाताने केलाय आणि एक धाव तिथे मिळेल. आणि इथे विजय संघ ठरला जातोय सुदर्शन क्रिकेट क्लब शेवाळवाडी. हार्दिक अभिनंदन असेल टीम. हार्डलक बॅडलक मानावं लागेल शिवशंभू शेवाळवाडी टीम. चला आपण नेक्स्ट मॅच कडे लगेचच वळतोय जिथे बुरबुशी विपक्ष बागलवाडी या दोन्ही टीम्सच्या दरम्यान मात्र महत्वपूर्ण लढत. टॉस जिंकलाय